नमस्कार, आदाब। आइए बात करते हैं भिवंडी शहर की। आज यहाँ एक मोर्चा आया हुआ है, उस पर बात करेंगे, मगर पहले भिवंडी शहर की। इस वक्त मैं जहाँ खड़ा हूँ ये है भिवंडी शहर का प्रांत कार्यालय। धरने मोर्चे के तहत जब सरकार से, केंद्र सरकार हो या राज्य सरकार हो, कोई मांग करनी होती है तो लोग अपनी मांग लिखित तौर पर लेकर यहाँ आते हैं और प्रांत अधिकारी को पत्र देकर सरकार से अपनी जो बातें कहनी रहती है वो कहते हैं। भिवंडी शहर में पिछले 3 महीनों से देखने को मिल रहा है कि भिवंडी प्रांत कार्यालय में जब भी यहाँ धरना या इस तरह का मोर्चा आता है तब यहाँ से प्रांत अधिकारी गायब होते हैं और नायब तहसीलदार को जिम्मेदारी देकर वो खुद लापता हो जाते हैं। भिवंडी शहर के मशहूर और मारूफ तेज़ तर्रार नेता और एडवोकेट किरण चन्ने और उनकी पूरी टीम के सहयोग से आज यहाँ संकेत भोसले हत्या प्रकरण में एक बड़ा मोर्चा छत्रपति शिवाजी महाराज चौक, शिवाजी चौक से बारादरी होटल के पास यानी वंजारपट्टी नाका होते हुए प्रांत कार्यालय पहुंचा था। और जब टीम से कुछ लोग अंदर प्रांत अधिकारी को ज्ञापन देने के लिए गए तो प्रांत अधिकारी नहीं मिले। नायब तहसीलदार हर बार की तरह से इस बार वही मिले, इसलिए इनका यहाँ निषेध किया गया और ज्ञापन नहीं दिया गया। दिलं होतं ना, चला ना, काय उपद्रव, चला बाय, चला बाय, चला बाय। हे काय नाटक चालले तुमच्या प्रांतात? हजर नसतं, एवढा मोठा मर्डर झालाय, तुम्हाला इंटिमेशन केलं प्रत्येक वेळी नायब तहसीलदार, एवढा प्रांत किती आहे का तुमचा? आमची काय किंमत आहे का? आमच्या मेलेल्या मुलाची किंमत आहे तुमच्या प्रांताला? चला बाय, चला, निषेध करतो आम्ही तुमचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर त्या दिवशी मी बोललो होतो, तक्रार करण्यापेक्षा प्रतिकारशी राजकारणी येथील कोण काय मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला आणि तो स्वतःच बोलला होता की मी हिंदुत्वासाठी शिवसेना जोडली आणि तुझा हिंदुत्व आहे रस्त्यावर येऊन आम्हाला दाखव, मग बरोबर चॅलेंज कर आमच्या समाजाला, मग आम्ही काय आहोत ते तुम्हाला दाखवू। इनका निषेध करते हुए लोग बाहर जमे रहे और पुलिस उपायुक्त को ज्ञापन देकर निकल गए। प्रांत अधिकारी नाही तिथं, शासन आपल्या दारीसाठी ठाण्याला आहे, पण इथं एवढा मोठा बघताय तुम्ही, लहान बाळाचं इथं पूर्णतः जीव घेण्यात आलेला आहे। आपण बघताय जातीवाद प्रकरण चालू आहे, तरी पण इथं आज तहसील जे तुमचे प्रांत अधिकारी पाहिजे होते ते आता नाही आहेत, तर मग आपण काय सांगले याबद्दल? इथं तर निश्चित तर आम्ही प्रतिनिधी म्हणून अप्पर तहसीलदार आहेत तिथे, प्रतिनिधी म्हणून कायद्यात जे काही करता येत आहे ते करण्यासाठी एका दिवसाची लढाई नाही, रोज बरोबर यावं लागेल। आम्ही सर्वतोपरी आमची जितकी ताकद आहे ती सगळी मदत आम्ही तुम्हाला करू, पण जर संकेतच्या मारेकऱ्यांना सजा झाली तर असंख्य आमची मुलं वाचतील हे आमच्या मनामध्ये आहे, म्हणून आजचा मोर्चा आहे। म्हणून समोर तुम्ही बघताय का वरती काय ड्रोन आहे, ड्रोन विमानाचा एक प्रकार आहे, आपल्यावर वॉच ठेवायच्यासाठी पोलिसांनी पाठवले। पत्रकार का नाही साहेब, आम्हाला पत्रकारला सही करून काय करत पत्रकार
करून कोणी शिव्या वगैरे देऊ नये, हे आपल्या आंबेडकरी संस्कृतीमध्ये बसत नाही. ठीक आहे, आपला राग आहे, परंतु आपण तो राग सनदशीराने लिहू, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. ही आग आपल्या उरात जिवंत ठेवा. एका दिवसाच्या आगीने प्रश्न सुटत नाहीत. आपल्या उरामध्ये आग शेवटपर्यंत जीवनातला आहे. मागे कोणतरी एक मंत्री म्हटला होता केंद्रातला की दलिताचं मरण म्हणजे गाडी खाली कुत्र्याचा जसा ऍक्सिडेंट व्हावा त्याप्रमाणे असतं. त्यामुळे दलितांबद्दल याला संवेदना नाहीत. आता प्रांत अधिकारी हजर पण नाहीत. आपले भाडखाऊ प्रांत जे दलालीमध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये दोन प्रांताचे इथे निलंबित झालेले आहेत. यांना फक्त वडोदऱ्याचे पैसे, समृद्धी महामार्गाचे पैसे, त्यांचे चेक कसे काढता येतील याच्यासाठी हे प्रयत्नशील असतात. म्हणून आम्ही प्रांताला निवेदन दिलं नाही, त्यांचा धिक्कार करण्यात आलेला. आता आम्ही चाललो परत डीसीपी कार्यालयात. तर डीसीपी नसेल तर इथून उठायचंच नाही. त्यांच्या बापाला इथे बोलवायचं, मगच घरी जायचं. आता आम्ही डीसीपी आज देखील 14 तारखेला संकेत भोसले नावाच्या 11वी शिकणाऱ्या अत्यंत लहान मुलाला एका ड्रग माफियानं त्याचं अपहरण करून, प्री प्लॅन करून त्याचं अपहरण केलं. त्याला नशेची औषधं पाजली, ड्रग्स पाजला, त्याला हलल करून मारला, त्याचे पाय तोडले, त्याचं डोकं ठेचण्यात आलं, त्याच्या तोंडावर पाणी मागत असताना लघवी केली गेली. असं अमानुष कृत्य भिवंडी शहरामध्ये घडलेलं आहे. त्याच्यामुळे विशेष करून आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे, राग आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या घटनेचा निषेध केला जातो आहे. आणि आज या संकेत भोसलेला न्याय देण्यासाठी तमाम भिवंडी तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील आंबेडकरी पुरोगामी आणि मानवतेवर प्रेम करणारी जनता या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेली आहे. आम्ही प्रांतांना निवेदन सांगितलं होतं की आमच्या व्यथा ऐकण्यासाठी, निवेदन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कार्यालयात उपस्थित राहा. परंतु भिवंडीचा हा प्रांत अधिकारी अत्यंत असंवेदनशील आहे, अत्यंत जातीवादी आहे. त्यानं दलितांच्या कुठल्याही हत्येबद्दल, मृत्यूबद्दल कुठलीही संवेदना नाही, म्हणून ते आज देखील कार्यालयात हजर नसतात आणि नाहीत. ते फक्त समृद्धी महामार्ग, वडोदऱ्याचा महामार्ग, त्याच्यात भूसंपादनाचे पैसे काढण्यात हे प्रांत अधिकारी अत्यंत भ्रष्टाचार करण्यात मशगूल आहेत. यांच्या संवेदना माणसाप्रती मेलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आजच्या दिवशी जाहीर निषेध करतो. नेहमी नायब तहसीलदारला कोणतरी क्लर्कला बसवायचं, निवेदन घ्यायचं, परंतु या भिवंडीतली कायदा सुव्यवस्था संपूर्णतः धोक्यात आलेली असताना प्रांत अधिकाऱ्याने अशा पद्धतीचा अशक्य, अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे. त्याच्याबद्दल सगळे दलित संघटना, सगळे भाषिक, सर्व जातीय, सर्व मानवतेला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आणि सगळे लोक या प्रांताधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि प्रांत अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आजच्या दिवशी आम्ही मागणी करतो. भिवंडी प्रांत अधिकारी प्रांत अधिकारी शासन गेलेले, त्यांना हे इम्पॉर्टंट वाटलं ना का एवढं मोठं हत्याकांड? या देशामध्ये दलित मेल्याने ना सरकारला वाईट वाटतंय, ना जातीवादी लोकप्रतिनिधींना वाईट वाटतंय, ना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वाटतंय. कारण मोदी सरकारचं वाक्य आहे की एखाद्या दलिताचं मरण म्हणजे गाडी खाली येणाऱ्या कुत्र्याचं मरण आहे. अशा पद्धतीचा जर सरकारची भूमिका असेल तर असे निगरगट्ट अधिकारी, असंवेदनशील अधिकारी दलितांना न्याय काय देणार, हा खऱ्या अर्थानं 2024चा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर येत्या काळामध्ये ही आंबेडकरी जनता लोकशाही मार्गाने देईल हे आजच्या दिवशी आम्ही सांगू शकतो.
सर्वांनी पाहिजे मिळालंच पाहिजे. अरे मारेकरांना मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालीच पाहिजे. मारेकरांना मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालीच पाहिजे. अंमलबजावणी झालीच पाहिजे. कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. महिंद्रा फर्स्ट चॉइस कार एंड बाइक, इंडियाज नंबर 1 सर्टिफाइड यूज्ड कार कंपनी अब आपके अपने भिवंडी में। यहाँ मिलेगी वाइड रेंज ऑफ यूज्ड कार्स के साथ 2 साल तक की वारंटी, रोड साइड असिस्टेंट किट, सर्टिफाइड कार्स, 220+ चेक पॉइंट्स, इजी लोन पेपर वर्क के साथ और डिस्काउंट और सरप्राइज गिफ्ट्स अप टू 99,000 डिस्काउंट, अमेजिंग एक्सचेंज ऑफर, अश्योर्ड गिफ्ट या ब्रांडेड गिटार, इजी फाइनेंस कीजिए। कहाँ मिलेगी यूज कार में वारंटी प्लस इतने सारे गिफ्ट? तो अगर आप खरीदना चाहते हैं या एक्सचेंज करना चाहते हैं तो आ जाइए भगवान अपार्टमेंट, अपोजिट शंकर डाइंग, अंजुरपाटा। और जानकारी के लिए आप हमें कॉल कर सकते हैं नीचे दिए गए नंबर्स पर। धन्यवाद। और आखिर में राष्ट्रगीत पढ़ने के बाद मोर्चे का जो आयोजन किया गया था वो समाप्त हो गया। मैं खान फखर